नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। रुई 36 गावात तुतारी चिन्हासह निलेश लंकेंचे बॅनर, वस्तादचा पहिला डाव बॅनरवर हा उल्लेख आहे। तर आगे आगे देखो होता है क्या, पत्रकारांच्या प्रश्नावर निलेश लंकेंचं हे सूचक वक्तव्य। मी लोकसभा निवडणूक लढावी अशी लोकांची इच्छा, सर्वांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार, निलेश लंके यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे मैदानात, संभाजीराजेंकडून कोल्हापुरातल्या आजरा चंदगडमध्ये भेटीगाठी, शाहू महाराजांच्या उमेदवारीच्या अधिकृत घोषणाआधीच प्रचार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघात पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा होणार। सासवडमधील अजित पवारांच्या सभेआधी शिवतारे वसेज अजितदादांचं पोस्टर वॉर, अजित पवारांच्या सभास्थळावर विजय शिवतारेंचे बॅनर्स, दोन्ही पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग, फिक्स खासदार 2024 पोस्टरवर हा मजकूर आहे। सुप्रिया सुळेंसाठी सुनंदा पवारांसह सई पवारही प्रचाराच्या मैदानात, सुनंदा पवार या रोहित पवारांच्या आई तर सई पवार बहीण। इंदापूरच्या काशी गावात सुनंदा आणि सई पवारांचा प्रचार। यशवंत सेनेकडून बाळासाहेब दोडतले यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर, पंकजा मुंडेंना थेट आव्हान, राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात यशवंत सेना उमेदवार देणार। खासदार उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे सातारातील शिवतीर्थावर मराठा आंदोलक एकवटलाय, उदयनराजेंनी स्वबळावर उमेदवारी लढवावी, मराठा आंदोलकांची मागणी। अमरावतीत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा उद्या कार्यकर्ता मेळावा, दिशा ठरणार उद्याच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोस्ट व्हायरल, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या भूमिकेकडे लक्ष। पूर्व विदर्भात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर ठाकरे गट आणि आमच्यात फरक काय, शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं वक्तव्य। रामटेकची जागा आमच्या हक्काची, बोंडेकरांचा दावा। केंद्रीय मंत्री भागवत कराड बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, भागवत कराडांनी पुरंदरमध्ये माजी मंत्री दादा जाधवरावांची घेतली भेट, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेटीला महत्त्व आहे। तर तुमचे वडील मुख्यमंत्री असताना सोलापूरसाठी काय केलं, शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख चरणराज सावरे यांचा प्रणिती शिंदेंना सवाल। जळगावमध्ये रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, प्रचाराची रणनीती गिरीश महाजनांना भेटल्यानंतर आखणार, रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। धुळे लोकसभा मतदारसंघात खासदार सुभाष भामरेंच्या उमेदवारीनंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। धुळे लोकसभा मतदारसंघातून एमआयएमसह कोणत्याही पक्षानं उमेदवार दिले तर आम्हाला चिंता नाही, भाजपचे खासदार सुभाष भामरे यांचा हा विश्वास आहे, तर मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणं हा एक जनतेचा संकल्प आहे, भामरेंचं हे वक्तव्य। गोंदियात खासदार सुनील मेंढे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार मोहीम, तिकिटाची स्पर्धा आणखी तीव्र, स्थानिकांचा मुद्दा चर्चेत आल्यानं भाजपात गोंधळाची स्थिती। साताराच्या कोरेगाव शहरात 142 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ, आमदार महेश शिंदेंकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका। काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी BR कदम यांची निवड, नांदेडची लोकसभा काँग्रेसच जिंकणार, जिल्हाध्यक्ष कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत महायुतीकडून तयारी सुरू, भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात महायुतीची आढावा बैठक संपन्न। जालन्यातील काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस संजय लाखेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर प्रवेश। एसटी बसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच, जळगावच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसचं स्टीअरिंग मध्यधुंद चालकाच्या हाती, बस चालकाला पोलिसांनी घेतलंय ताब्यात। लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं कंबर कसली, पुण्यासह मावळ, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात 7000 मतदान केंद्रनिहाय जनजागृती गट स्थापन। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी चांदी काढण्यास सुरुवात, आजपासून दिवसातून 5 तास मुखदर्शन आता सुरू राहील, तर मंदिराचं लवकरच पुरातन रूप भाविकांना पाहायला मिळणार। बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसापुरीमधील केशवराज मंदिराचा कायापालट होणार, मंदिराच्या पुनर्वसनासाठी पुरातत्व विभागाकडून 9,44,00,000 रुपयांचा निधी मंजूर। कोकणातल्या पर्यटनाला वेगळा आयाम मिळणार, पर्यटनाच्या माध्यमातून आता कांदळवनात बोटीची सफर, पर्यटकांना कांदळवनाची माहिती मिळणार।
वंदे भारतमध्ये 1 लिटरऐवजी आता अर्धा लिटर रेल नीरची बाटली मिळणार. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय. पुणे जिल्ह्यातील 74 जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांविना बंद आहेत. एकही विद्यार्थी नसल्यामुळे शाळांना कुलूप लावण्याची प्रशासनावर वेळ. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू. अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिले निवेदन. चंद्रपुरात 23 सावकारांचा आता परवाना रद्द. परवान्याचं नूतनीकरण न केल्यामुळे परवाना रद्द. जिल्हा उपनिबंधकांकडून सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध. लातूर जिल्हा परिषदेची पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून 13,66,00,000 थकबाकी. नांदेड जिल्ह्यातील 3 मंडळ दुष्काळ सदृश जाहीर. घुंगराळा, नांदेड आणि दिग्रज या मंडळात जून ते सप्टेंबरमध्ये 750 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी सवलती लागू. लातूरच्या औसा तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती. लातूर तालुक्यातील 18 विहिरींचं अधिग्रहण. लांबजाना आणि खरासमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू करा, अन्यथा बाजार समितीला टाळं ठोकणार. आमदार चंद्रकांत पाटील यांचा इशारा. वाशिम जिल्ह्यात पंचनामे होऊ नये. अद्याप शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत नाहीये. आचारसंहिता लागण्यापूर्वी मदत मिळेल का, प्रश्न उपस्थित. वाशिमच्या मनोरा तालुक्यात ज्वारी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. वन्य प्राणी आणि पक्ष्यांमुळे पिकांची नासाडी. शेतकरी हवालदिल. महिनाभरानंतर अमरावतीत कापसाच्या दरात वाढ. कापसाचे दर 7,650 रुपये प्रति क्विंटलवर. तर भाव वाढून देखील बाजारपेठेत कापसाची आवक मंदावलेलीच. भंडारा धानापोटीत अद्यापही 57,97,00,000 रुपयांचे चुकारे थांबलेच. जिल्ह्यातील आता 9,620 शेतकरी रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील कोथुर्ना परिसरात गेल्या आठवड्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांचा मृत्यू. पशुपालक हवालदिल. नुकसान भरपाईची मागणी. कराड उमराज इथं उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांचं रास्तारोको आंदोलन. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. दिव्यांगांच्या मागणीसाठी मोतीसिंग राठोड यांचं आमरण उपोषण सुरू. 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज तात्काळ मंजूर करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा. जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. साताऱ्यात वन कामगार युनियनचं उपसंरक्षण कार्यालयासमोर आमरण उपोषण. वन मजुरांना आता सेवेत कायम करण्याची आहे मागणी. वर्ध्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं धरणं आंदोलन. बँकेनं इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती सार्वजनिक न केल्यानं संघटना आक्रमक. मंत्री गिरीश महाजनांनी घेतलंय सोलापूरच्या ग्रामदैवताचं दर्शन. महाजनांकडून सिद्धरामेश्वरम देवाची आरती. आमदार विजयकुमार देशमुखही हजर. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये लखनौ चेन्नई रेल्वेगाडीला थांबा. आमदार समीर कुणावार यांनी दाखवला हिरवा झेंडा. जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुलाबराव पाटलांच्या हस्ते ESWL सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन. मूतखडा झालेल्या रुग्णांना अत्यल्प दरामध्ये उपचार मिळणार आहेत. वर्ध्यात इंडिया आघाडीची जिल्हास्तरीय महिला समितीची बैठक संपन्न. बैठकीत पुढील कार्य नियोजनावर चर्चा. प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं घेतले दर्शन. यावेळी संस्थानचे प्रभारी तुकाराम हुळवळे यांनी साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन दानवेंचा केलाय सत्कार. पुणे शहरात घरफोड्यांचं प्रमाण वाढलंय. काल एकाच दिवसात पुणे शहरात 4 ठिकाणी घरफोड्या. 7 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास. जळगावच्या भांबोरी गावाजवळ भीषण अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती चिंताजनक.